माझं नाव सचिन आहे. गडद अंधारी रात्र होती. रस्ता सुनसान पडलेला होता आणि मी माझं रेस्टॉरंट बंद करून घरी परत येत होतो. पूर्ण दिवसाचा थकवा होता, पण मी पूर्णपणे जागा होतो. मी माझ्या खिशात हात टाकला तर मला खूप सारे नोट्स भेटले. मग मला समाधान वाटलं की चला, आज ही चांगली कमाई झाली आहे. मी माझ्या बाईकवर बसून घरी निघालो तेव्हा अचानक एका सुनसान रस्त्यावर जात असताना मला एक विचित्र आवाज ऐकू आला. मी घाबरलो आणि पटकन गाडीला ब्रेक मारला. गाडी तशी थांबली होती. मी पाहिलं की समोर अंधारातून 2 लोक धावत येत होते. एक मुलगी होती जी फारच घाबरलेली होती आणि मागे सरकत होती, तर दुसरा तिच्या मागे धावत होता. ती मुलगी धावत असताना ओरडत होती, "सोडा मला, सोडा मला." ती किंचाळत होती, पण रस्ता निर्मनुष्य होता. तिचं ओरडणं ऐकणारं असं तिथे कोणीच नव्हतं. मी बाईकवरून उतरलो आणि तिच्या दिशेने जाऊ लागलो. मी रागाने ओरडलो, "थांबा!" तर तो मुलगा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. त्याने मला म्हटलं, "निघून जा इथून. हा विषय तुझा नाही. हे माझं खाजगी प्रकरण आहे." मी गुरकावून म्हणालो, "हे प्रकरण तुझं नाही आता. हे माझं झालं आहे. कारण मला कळलं की तू या मुलीवर जबरदस्ती करत आहेस." मग मी हळूहळू त्याच्याजवळ गेलो आणि त्याला जोरात ढकलून दिलं. त्याने उठून मला मारण्याचा प्रयत्न केला, पण मी आधीच सावध होतो. मी त्याला जोरात लाथ मारली. तो पुन्हा जमिनीवर कोसळला. ती मुलगी, जी खूपच घाबरलेली होती, त्वरित माझ्या मागे येऊन उभी राहिली. ती भीतीने थरथर कापत होती. माझ्या हातून मार खाल्ल्यानंतर तो मुलगा जमिनीवर उठून सरळ पळून गेला. मी हळूच त्या मुलीकडे पाहिलं. ती अजूनही घाबरलेली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी प्रेमाने विचारलं, "तू ठीक आहेस?" ती हळूच मान हलवून म्हणाली, "थँक यू. जर तुम्ही वेळेवर आले नसतात तर आज माहीत नाही माझं काय झालं असतं." ही माझी माधवीसोबतची पहिली भेट होती. एक प्रसंग आणि एक अशी कथा ज्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. मी माधवीला धीर दिला आणि विचारलं, "तू इतक्या रात्री सुनसान रस्त्यावर काय करत होतीस?" ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, "मी इथे एका कामासाठी आले होते, पण वाटेत तो मुलगा माझा पाठलाग करू लागला. त्यामुळे मी खूप घाबरलेले होते." तिच्या डोळ्यात अजूनही भीती स्पष्ट दिसत होती. मी विचारलं, "तुझं घर कुठे आहे?" ती काही वेळ शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली, "मी अनाथ आहे. इथे माझं कोणीही नाही आणि मी इथे कोणालाही ओळखत नाही. मी इथे नोकरीसाठी आले होते, पण अजून मला नोकरी मिळाली नाही." तिचं बोलणं ऐकून मला तिच्यावर दया आली. मी तिला म्हटलं, "जर तुला वाटत असेल तर तू माझ्या रेस्टॉरंटमध्ये काम करू शकतेस." आणि दुसऱ्या दिवशी ती माझ्या हॉटेलमध्ये नोकरीसाठी येऊ लागली. ती खूप मेहनती आणि समजूतदार मुलगी होती आणि हॉटेलच्या सर्व जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळू लागली. सुरुवातीला मी तिला माझ्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम दिलं, पण जसं वेळ जात होता तसं मला जाणवू लागलं की ती माझ्या आयुष्याचा एक खास भाग बनत आहे. माधवी खूप सुंदर होती, निरागस होती आणि तिचं हसू माझ्यासाठी सर्वात जास्त समाधान देणारं होतं. मी तिच्या प्रेमात पडायला लागलो होतो. मला कळत नव्हतं की ती माझ्या मनाला इतकी का आवडली होती. पण एक दिवस मी ठरवून टाकलं की मला माधवी खूप आवडते आणि हेच खरं प्रेम आहे. मी अनेकदा विचार केला होता की माधवीला माझ्या भावना सांगाव्यात, पण मी प्रत्येक वेळी स्वतःला रोखायचो, हाच विचार करून की माहीत नाही ती माझ्यावर प्रेम करते की नाही. हे सगळं माझ्या फक्त बाजूने आहे की काय. अशा प्रकारे वेळ जात राहिला आणि माझ्या रेस्टॉरंटची कमाई वाढत गेली. मी माधवीवर खूप विश्वास ठेवला, इतकं की तिला माझ्या रेस्टॉरंटचा हिशोब-किताब सांभाळण्यासाठी परवानगी दिली. ती नेहमी म्हणायची, "सचिन सर, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं व्यवस्थित सांभाळीन." ती नेहमी हेच म्हणायची आणि मी तिच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचो. माझ्या व्यवसायात प्रगती होत होती आणि मी ठरवलं होतं की मी लवकरच माधवीला प्रपोज करेन. कदाचित
तिलाही माझ्याबद्दल असंच वाटत असेल. पण मग शेवटी तो दिवसही आला ज्याने मला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं. त्या दिवशी मी एक अर्जंट कामासाठी बाहेर गेलो होतो आणि माझं रेस्टॉरंट पूर्णपणे माधवीच्या हवाली केलं होतं. माधवीच्या बाबतीत मी निर्धास्त होतो की ती व्यवस्थित माझं रेस्टॉरंट आणि पैशाचा हिशोब नीट सांभाळेल. पण जेव्हा मी रात्री परत आलो तेव्हा जणू एक मोठं वादळ आलं होतं. रेस्टॉरंटची अवस्था फारच खराब होती. सामान इथं तिथे विखुरलेलं होतं. कॅश लॉकर उघडलं होतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माधवी तेथून निघून गेलेली होती. काय झालं मला श्वासही घेणं कठीण झालं होतं. मी ताबडतोब माझं अकाउंट चेक केलं तर माझं हृदय थरारून गेलं. तब्बल 1,00,000 रुपये गायब झाले होते. याचा अर्थ होता की ज्याच्यावर मी प्रेम करायला लागलो होतो त्याच व्यक्तीने मला लुटून नेलं होतं. मला तिच्यावर इतका विश्वास ठेवायला नको होता आणि माझं सगळं काही तिच्या हवाली करायला नको होतं. माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून आला होता. मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो आणि माधवीलाही शिव्या घालत होतो. तू माझ्यासोबत असं का केलंस? मी तर तुझ्यासोबत फक्त चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता. मला वाटलं होतं की तुझ्यासारख्या बेसहारा मुलीला आधार देऊ शकतो, पण प्रत्यक्षात तू तर खूप मोठी धूर्त निघालीस. माधवी निघून गेल्यावर मी अनेक तास माझ्या रेस्टॉरंटमध्ये काउंटरच्या मागे बसून राहिलो. माझ्या नजरा रिकाम्या कॅश लॉकरवर खेळलेल्या होत्या जो नेहमी पैशांनी भरलेला असायचा. पण त्याची चावी मी माधवीला दिली होती आणि याचाच फायदा घेत तिने मला उद्ध्वस्त करून सोडलं. मी विचार करत होतो काश सगळं पूर्वीसारखं होईल, पण प्रत्यक्षात तसं काही होणार नव्हतं. माधवी मला लुटून गेली होती. मी स्वतःलाच विचारू लागलो, माधवी तू असं का केलंस? पण उत्तर देणारं तिथं कोणीही नव्हतं. माझ्या डोळ्यासमोर तो संपूर्ण काळ उभा राहिला जो मी तिच्यासोबत घालवला होता. ती पहिली भेट जेव्हा मी तिला त्या मुलाच्या तावडीतून सोडवलं होतं आणि माझ्या रेस्टॉरंटमध्ये काम दिलं होतं. ते दिवस जेव्हा मी तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. आज जेव्हा मी पूर्णतः उद्ध्वस्त झालो होतो. जेव्हा मला कळालं की कोणत्याही व्यक्तीवर इतक्या सहजपणे विश्वास ठेवणं किती धोकादायक असतं. दुसऱ्या दिवशी रेस्टॉरंटचा मालक माझ्यासमोर येऊन उभा राहिला होता. तो संतापून म्हणाला, सचिन तू माझं रेस्टॉरंट पूर्णतः बर्बाद करून टाकलं आणि होणारा नफा देखील गमावून बसलास. मी असहाय्यतेने म्हणालो, नाही सर, यात माझी काहीच चूक नाही. त्यांनी आवाजात उत्तर दिलं, तुझी चूक आहे कारण तू त्या मुलीवर विश्वास ठेवला. शेवटी तू त्या अनोळखी मुलीवर इतका विश्वास ठेवला. आता त्याचाच परिणाम भोगावा लागतोय. तुझ्यासारख्या मूर्ख लोकांमुळेच व्यवसाय बुडतो. रेस्टॉरंटचा मालक चिरडून ओरडू लागला आणि मग त्याने जे सांगितलं त्याने माझं रक्त गोठून गेलं. उद्यापासून तू माझ्या रेस्टॉरंटचा मॅनेजर नाही. मी तुला नोकरीवरून काढून टाकतोय. तू मला पूर्णपणे बर्बाद करून ठेवलंस. अशा परिस्थितीत मी तुला इथे कामावर ठेवू शकत नाही. तुझी नोकरी संपली आहे. मी त्याच्यासमोर हात जोडले आणि विनंती केली, सर कृपया, यात माझी काही चूक नाही. मी पूर्णपणे ही माधवीची चूक आहे. त्यांनी म्हणलं, जर ही पूर्णपणे माधवीची चूक असेल तर तिला आणण्यासाठी चूक तरी कुणाची आहे? आता काहीही होऊ शकत नाही आणि मी पुढे माझा अधिक तोटा सहन करू शकत नाही. मी मालकाला खूप विनवण्या केल्या पण त्यांनी माझं एकही ऐकलं नाही. अशा प्रकारे माझ्या बर्बादीची सुरुवात झाली. आता माझ्याकडे काहीही शिल्लक नव्हतं. मी या रेस्टॉरंटचा मॅनेजर होतो. माझी पगारही खूप चांगला होता. पण माधवीमुळे सगळं उद्ध्वस्त झालं होतं. मालकाने सगळ्यांमध्ये ही अफवा पसरली की मीच त्या मुलीच्या मदतीने रेस्टॉरंटचे पैसे गायब केले. पण तसं काहीही नव्हतं. माझं नाव, प्रतिष्ठा, पैसा सगळं काही संपलं होतं आणि तसंही जेव्हा माझ्याजवळ काहीच उरलं नाही तेव्हा जग त्याला काहीही देण्याची तयारी नसतं. माझं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. पण मी हार मानणाऱ्यापैकी नव्हतो. सकाळी
दरवाजावर जोरजोरात ठोठावण्याचा आवाज आला. माझ्या डोक्यात अजूनही झोप होती, पण मी मोठ्या मुश्किलीने दार उघडायला उठलो. मी दरवाजा उघडला तर समोर आमच्या घरचा मालक उभा होता. त्याचा चेहरा रागाने लालसर झाला होता. त्याने संतापाने विचारलं, सचिन, तू 3 महिने आधी मला सांगितलं होतं की पुढच्या महिन्यात भाडं देशील आणि गेल्या 3 महिन्यापासून तू फक्त हेच सांगत आला आहे. पण आता मी तुझं काहीही ऐकणार नाही. आता तू माझं घर सोडून खाली कर. तो एका अर्थाने बरोबरच बोलत होता, कारण 3 महिने आधीच माधवी मला लुटून निघून गेली होती. आता माझ्याकडे ना नोकरी होती ना आता माझं घर. माझ्या हातून जाणारं होतं. डोळ्याची झोप होती ती पूर्णतः गायब झाली होती. मी घरमालकासमोर विनवणी केली, मी नोकरीच्या शोधात आहे. मला जशी नोकरी मिळेल तसं मी तुम्हाला भाडं देईन. पण घरमालक माझं काहीही ऐकायला तयार नव्हता. मी त्याला सांगितलं, फक्त काही दिवस मला अजून द्या. मी पैशाची व्यवस्था करून तुमचं संपूर्ण भाडं एकाच वेळी फेडेन. घरमालक हसू लागला आणि म्हणाला, प्रत्येक वेळी हेच डायलॉग बोलतोस. मी तर हे ऐकून कंटाळलो आहे. आता माझ्याकडे कोणताही शहाणपणा देण्यासाठी वेळ नाही. उद्यापर्यंत माझं घर रिकामं कर, नाहीतर मी माझ्या माणसांना पाठवून तुझं सगळं सामान बाहेर काढून टाकीन. मी म्हणालो, नाही मालक, असं करू नका. कृपया परिस्थिती समजून घ्या. हे घरच माझ्यासाठी शेवटचा आधार आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर माझ्यासाठी काहीच ममता नव्हती. त्याने थंडपणे उत्तर दिलं, हे माझं घर आहे आणि मी तुला इथे फुकट राहू देऊ शकत नाही. हे बोलून तो निघून गेला. पण जाण्याआधी त्याने मला शेवटची चेतावणी दिली, जर उद्यापर्यंत तू घर रिकामं केलं नाही तर मी माझ्या माणसांना पाठवून माझं घर रिकामं करून घेईन. मी फक्त डोकं पकडून दरवाजाजवळ बसून राहिलो. मला काहीही समजत नव्हतं की आता काय करावं, कुठे जावं आणि पैशाची व्यवस्था कुठून करावी. माझ्या डोळ्यासमोर काळोख दाटून आला. आधी माधवीचा धोका, मग रेस्टॉरंटमधून नोकरी जाणं आणि आता माझ्या हातात हे भाड्याचं घरही जाणार होतं. माझी हिंमत जणू संपतच चालली होती. माझ्या मनात एकच विचार घोळत होता की मी आता कुठे जाऊ. माझी आई ही खोलीतून बाहेर आली. त्यांच्या डोळ्यातूनही झोप निघून गेली होती आणि त्या देखील काळजीत पडल्या होत्या. त्यांनी विचारलं, बाळा काय झालं, दरवाजावर कोण आलं होतं? मी शांत राहिलो. शेवटी मी तिला काय सांगणार होतो की आता आपण बेघर होणार आहोत. आईला कळून चुकलं होतं की मी चिंतेत आहे. ती माझ्या शेजारी बसली आणि मला धीर देत म्हणाली, बाळा मला सांग, काय झाले? तू इथं का अस्वस्थ आहेस? माझ्या तोंडाला जणू कुलूप लागलं होतं. मी आईच्या डोळ्यात भीती पाहू शकत नव्हतो, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मी डोळ्यात अश्रू आणत आईला सांगितलं, घरमालक भाडं मागायला आला होता. तो म्हणतोय की जर उद्यापर्यंत पैसे दिले नाहीत तर घर रिकामं करावं लागेल. हे ऐकून आईचा चेहरा पांढरा पडला होता. ती पटकन तिच्या खोलीत गेली आणि काही पैसे घेऊन परत आली. ती म्हणाली, हे घे बाळा, थोडे पैसे आहेत. कदाचित यामध्ये 3 महिन्याचं भाडं निघेल. तो हे घरमालकाला देऊन टाक, म्हणजे तो आपल्याला काही दिवस तरी इथे राहू देईल. मी आश्चर्याने आईला विचारलं, आई हे पैसे कुठून आले? आपल्याकडे तर पैसे नव्हते. आईने हसत उत्तर दिलं, बाळा जेव्हा तू पैसे कमवायला जात होतास तेव्हा सगळी कमाई माझ्याकडेच देत होतास. मी त्या पैशापैकी काही बचत करून ठेवली होती, जेणेकरून गरजेच्या वेळी उपयोगी पडतील आणि आज त्याच बचतीचे पैसे आपल्याला उपयोगी पडणार आहेत, कारण याहून वाईट वेळ कधीच येऊ शकत नाही. माझ्या आईने अशा कठीण परिस्थितीतही पैसे वाचवले होते हे ऐकून मला तिच्यावर अभिमान वाटतो. माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले. मी आईला घट्ट मिठी मारली आणि तिच्याजवळ खूप रडू लागलो. मी तिला म्हणालो, मी हे पैसे घेणार नाही. मी दुसरं काहीतरी मार्ग काढेन. हे पैसे तुझे आहेत. आईने मला समजावत सांगितलं, माझा मुलगा खूप मजबूत आहे. कधी आयुष्य आपली परीक्षा घेतं बाळा. काहीही सहजासहजी मिळत नाही. लक्षात ठेव,
तू एक प्रामाणिक माणूस आहेस आणि माणसाची नियत चांगली असेल तर वरचा परमेश्वर त्याला कधीच निराश करत नाही. हे वाक्य माझ्या हृदयाला भिडलं. आता माझ्याकडे 2च मार्ग उरले होते. एकतर मला घरमालकाकडून अधिक वेळ मिळावा लागेल किंवा मला स्वतःला सावरावं लागेल. नोकरी गेली, पैसे गेले आणि आता प्रतिष्ठा ही संकटात होती. जेव्हा रेस्टॉरंटच्या मालकाने मला नोकरीवरून काढून टाकलं तेव्हा मला आशा होती की कुठेतरी दुसरी नोकरी मिळेल, पण नशिबाने माझी साथ दिली नव्हती. सगळीकडे नोकरीसाठी प्रयत्न केला पण कुठेही नोकरी मिळाली नाही. या 3 महिन्यात मी दिवसभर उपाशीपोटी फिरत राहिलो. जागोजागी नोकरीसाठी शोध घेत राहिलो, पण काहीही ठीक होऊ शकत नाही. रात्री मी एका बाकड्यावर बसलेलो होतो. लोक जेवण खाण्यात व्यस्त होते आणि मी बाजाराची चहलपहल पाहूनही रिकामाच बसलो होतो. हा तो क्षण होता जेव्हा मला जाणवलं की जेव्हा तुमच्याकडे काहीच उरत नाही तेव्हा जग तुम्हाला विसरून जातं. एके दिवशी मी मदतीसाठी माझ्या एका जुन्या मित्राकडे गेलो, पण त्यानेही माझी मदत केली नाही. इतकं नाही तर त्याला माझ्याबद्दल साधी सहानुभूती देखील वाटली नाही. उलट तो माझी खिल्ली उडवू लागला. पागल मुलगा, तूच तर एका अनोळखी मुलीवर विश्वास ठेवला होता, आता त्याचं फळ भोगतोयस. त्याच्या बोलण्यावर मी आणखीन काही उत्तर देऊ शकलो नाही. त्यामुळे मी शांतपणे तेथून निघून गेलो होतो. जेव्हा जग आपल्याला सोडून जातं तेव्हा फक्त वरचा परमेश्वरच आपल्यासाठी असतो. मी ठरवलं की मी पुन्हा कुठेतरी काम करीन, कितीही कठीण असलं तरी. जर जग मला काही देण्यासाठी तयार नसेल तर मी स्वतःच मेहनत करून कमवीन. हे ठरवून मी आईच्या जपून ठेवलेल्या पैशाचा उपयोग केला आणि बाजारात भाजीपुरीची हातगाडी लावायला सुरुवात केली. ही एक नवीन आशा होती, पण माझं नशीब अजूनही माझी परीक्षा घेण्यास तयार होतं. बाजारात मला कुठेही जागा मिळाली नव्हती. खूप प्रयत्नानंतर अखेर काही दिवसांनी मला एका कोपऱ्यात जागा मिळाली. जसा मी तेथे भाजीपुरी बनवायला सुरुवात केली तसाच एक नवीन अडथळा समोर आला. समोरच एक मोठा ढाबा होता, जे खूप सुंदर सजवलेला होता आणि तेथे सर्व प्रकारच्या स्वादिष्ट अन्न मिळत होतं. तेथे छोले भटुरे, बटाट्याची भाजी, बटाट्याचे पराठे आणि अजूनही बऱ्याच प्रकारच्या पदार्थाची विक्री होत होती. लोक तेथे रांगा लावून जेवण घेत होते आणि बसून शांतपणे खात होते. लोक अजूनही तेथूनच खरेदी करत होते. माझ्याकडे मात्र कोणीही फिरकत नाही आणि मी तसाच बसून राहिलो. संध्याकाळ झाली आणि माझा हुरूप तुटू लागला आणि नंतर रात्रीही झाली. रात्रीचा अंधार गडद होत गेला आणि शेवटी मी पूर्णपणे निराश झालो. माझ्या डोळ्यातून अश्रू भरले होते आणि मी वरच्या परमेश्वराकडे प्रार्थना करत होतो की काहीतरी चमत्कार घडावा. मी तर कधी कुणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यासोबत हे असं का होत आहे? रात्री खूप उशीर झाला होता. आता मी ठरवलं की मला घरी जावं लागेल. मी रिकाम्या हाताने माझ्या गाडीवरचं सामान आवरून लागलो तेव्हाच अचानक 2 लहान मुलं माझ्याकडे आली आणि म्हणू लागली, काका, आम्हाला भाजीपुरी खायला द्या ना, आम्हाला खूप भूक लागली आहे. आमच्या घरात आमची आजारी आई सुद्धा उपाशी आहे. वरच्या देवाच्या नावाने काहीतरी द्या. त्या दोन्ही निरागस मुलांनी त्याचे छोटे हात माझ्यासमोर पसरवले. त्यांना पाहून माझं मन हळूहळू हळवून गेलं. मी माझ्या गाडीवर नजर टाकली. तेथेच भाजीपुरी होती, जी मी ग्राहकांना विकण्यासाठी तयार केली होती, पण सकाळपासून काहीच विकत गेलं नव्हतं. मी काही न विचारता तो सगळा स्वयंपाक त्या मुलांना देऊन टाकला आणि प्रेमाने सांगितलं, हे घे बाळा, घरी जा आणि तुमच्या आईबरोबर आणि भावंडाबरोबर आनंदाने खा. मुलं आनंदित झाली. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती, जी त्यांच्या भुकेने त्यांच्याकडून हिरावून घेतली होती. माझ्याकडे जितकी भाजीपुरी होती ती सगळी मी त्या मुलांना देऊन टाकली. आता माझ्याकडे काहीही शिल्लक राहिलं नव्हतं, कारण
आज पहिलाच दिवस होता आणि मी कमीच पदार्थ तयार केले होते, जे विकलेले गेले नाहीत. आता मी पूर्णतः रिकामा हातांनी होतो. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा स्वयंपाकघरात खूप स्वादिष्ट जेवण बनत होतं. आईने मला सांगितलं, बाळा, कोणीतरी आपल्या घरी खूप सारं राशन देऊन गेलं आहे. हे ऐकून मी थक्क झालो. हा तर एक प्रकारचा चमत्कार आहे. मी विचारलं, आई, हे राशन कोण घेऊन आलं होतं? आई म्हणाली, माहीत नाही बाळा कोण होतं, पण तो एक अनोळखी व्यक्ती होता. त्याने मला त्याचं नावसुद्धा सांगितलं नाही, फक्त हसून निघून गेला. माझ्या डोळ्यात अश्रू तरळले आणि आम्ही दोघं आई मुलांनी भरपेट जेवण केलं. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा बाजारात गेलो आणि पुन्हा भाजीपुरीचा थैला लावला आणि ग्राहक येण्याची वाट पाहू लागलो. पण आजही कुठलाही ग्राहक आला नाही. सकाळपासून रात्र झाली आणि पुन्हा एकदा माझा आत्मविश्वास डगमळू लागला. रात्र झाली तेव्हा एक मुलगा माझ्या गाडीजवळ आला आणि म्हणू लागला, मला तुझ्या गाडीवरील सगळं जेवण विकत घ्यायचं आहे. मी त्याला सगळं जेवण देऊन टाकलं. त्याने तिथे खेळणाऱ्या मुलांना भाजीपुरी वाटली. तोच मुलगा होता ज्याने माझ्या घरी रेशन पाठवलं होतं. पण मी आश्चर्यचकित होतो की हा मुलगा नेमका कोण आहे. तो तेथून निघून गेला आणि मी घरी परतलो. मी पुन्हा हेच विचार करत होतो की तो मुलगा कोण होता. मला काहीच समजलं नव्हतं की हे सगळं माझ्या कोणत्या सत्कर्माच्या बदल्यात होत आहे, की हा फक्त एक योगायोग आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पुन्हा बाजारात पोहोचलो. त्यावेळी माझ्याच एक नवीन उमेद होती. मी विचार केला की काल जर एका माणसाने माझ्या गाडीवरचं संपूर्ण जेवण विकत घेतलं असेल तर आजही कोणी ना कोणीतरी नक्कीच येईल. मी गाडी लावली, भाजीपुरी तयार केली आणि आशेने ग्राहकाची वाट पाहू लागलो. पण त्या दिवशीही कोणीही आले नाही. तसेच दिवस निघून जात होते. तिथले लोक मला वेगळ्या नजरेने पाहत होते आणि म्हणत होते की हे काम तुझ्या बसचं नाही. तुझी भाजीपुरी कोणीही विकत घेत नाही आणि तू इथे येऊन फक्त वेळ वाया घालवतोस. परत रात्र झाली आणि तो मुलगा पुन्हा आला. तो माणूस अंधारात शांतपणे आला आणि पुन्हा एकदा माझ्या गाडीवरील सगळं जेवण विकत घेऊन गरिबांना आणि मुलांना वाटू लागला. यावेळी मी हिम्मत करून त्या अनोळखी मुलाशी बोलण्याचं ठरवलं. मी म्हणालो, तू थांब, आणि माझ्याकडे पाहू लागला. मी त्याला विचारलं, तू माझी मदत का करत आहेस? तो हसत म्हणाला, दुसऱ्याची मदत करणारे लोक कधीही रिकामे राहत नाहीत. त्या दिवशी तो माझ्याशी हे बोलला आणि निघून गेला. तेव्हा एका माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, खरंच तुझ्या गाडीवरील जेवण एवढं चांगलं आहे का? मी म्हणालो, हो भाऊ. त्याने माझ्याकडून 2000 रुपये जेवण विकत घेतलं. हा पहिला दिवस होता जेव्हा माझ्या गाडीवरील कोणी पैसे देऊन माझं जेवण विकत घेतलं होतं. मी खूप आनंदी होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवलं की मी त्या मुलाचा पाठलाग करीन. तो दरवेळी माझ्या गाडीवरचं जेवण विकत घेतो आणि गरीब मुलांना वाटतो. मी त्याच्या मागे गेलो आणि पाहिलं की तो एका अनाथाश्रमात प्रवेश करत होता. तो आत गेला आणि माझ्याकडून विकत घेतलेलं तेच जेवण अनाथ मुलांमध्ये वाटू लागला. हे पाहून माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. हा मुलगा अनाथ मुलांची मदत करत आहे. मी हळूच दरवाजा उघडून आत शिरलो. जसा तो मागे वळाला तसं मी त्याला विचारलं, तू कोण आहेस आणि हे सगळं का करत आहेस? तो हसत म्हणाला, काय काका, तुम्हाला अजूनही हे जाणून घ्यायचं आहे? मी मान हलवली. तेव्हा तो म्हणाला, पूर्वी एका वेळी कोणीतरी माझी मदत केली होती. मी उपाशी होतो आणि त्याने मला खायला दिलं होतं आणि आज मीही तेच करत आहे. जेव्हा माझ्यासोबत घडलं होतं त्याच्या बोलण्याने मी थक्क झालो. त्याने सांगितलं, इथले हे सगळे मुले ते आहेत ज्यांना जगाने सोडून दिलं आहेत. काहीचे पालक अपघातात गेले तर काही इथे बेवारस आहेत. तेव्हा अचानक त्याने एक अशी गोष्ट सांगितली ज्याने मला स्तब्ध करून सोडलं. त्याने म्हटलं, सचिन काका, एके दिवशी तुम्ही एका उपाशी मुलाला खायला दिलं होतं. मी गहनतेने विचारात गेलो
आणि मग आठवलं, होय, काही वर्षापूर्वी मी एका उपाशी मुलाला माझ्या गाडीवरील भाजीपुरी खायला दिली होती. पण मी ती घटना कधीच विसरलो होतो. त्याने म्हटलं, मी तोच मुलगा आहे ज्याला वर्षापूर्वी तुम्ही खायला दिलं होतं. मग मला तो भूतकाळ आठवू लागला. एक छोटासा मुलगा फाटके कपडे घालून उपाशीपोटी माझ्याकडे आला होता आणि मी त्याला एका ताटात भाजीपुरी वाढून दिली होती. ही त्या काळातली गोष्ट होती जेव्हा मी रेस्टॉरंटमध्ये नोकरी करण्याआधी गाडी चालवायचो आणि भाजीपुरीचा ठेला लावण्याची माझी सुरुवात होती. हे काम मी आता पुन्हा सुरू केलं होतं. त्याने म्हटलं, मी तोच मुलगा आहे काका. त्याचं हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याने सांगितलं, भलाई करणाऱ्या लोकांसोबत नेहमी भलं होतं. मी विचार करत होतो, हे कसं शक्य आहे. त्याने म्हटलं, तुम्ही मला खायला दिलं होतं. तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात खास दिवस होता. मी त्याच दिवशी ठरवलं होतं की मोठा झाल्यावर मी देखील कधीतरी हेच उपकार परत करीन. मी विचार केला, पण तू हे सगळं कसं केलंस? त्याने सांगितलं, मी अनेक वर्ष मेहनत केली, मजुरी केली आणि मग वरच्या देवाने मला यश दिलं. जेव्हा मी यशस्वी झालो तेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा तेच केलं जे तुम्ही माझ्यासोबत केलं होतं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मग त्याने म्हटलं, काका, मला तुम्हाला एक संधी द्यायची आहे. मी आश्चर्याने त्याला विचारलं, बाळा, कसली संधी? तो म्हणाला, तुम्ही या मुलांसाठी काही करायला तयार आहात का? पण मी मुलांसाठी काय करू शकतो? मी त्याला सांगितलं, मी तर एक साधा सरळ माणूस आहे. तो म्हणाला, तुम्हाला जास्त काही करायचं नाही, फक्त तेच करायचं जे तुम्ही करता. मी विचार करू लागलो, मी तर स्वतः खूप अडचणीत आहे. अशा वेळी मी या मुलांना कशी मदत करू? त्याने म्हटलं, जर तुम्ही तुमच्या भाजीपुरीच्या गाडीचा उपयोग या मुलांसाठी करू शकलात तर कसं वाटेल? मी म्हणालो, काय? मी माझ्या भाजीपुरीच्या गाडीचा उपयोग मुलांसाठी करू असं कधीच माझ्या मनात नव्हतं की मला इतरांसाठी जगावं लागेल. माझ्या डोक्यात ते दिवस आठवू लागले जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं आणि मी दुसऱ्यांच्या मदतीने जगण्याची उमेद धरली होती. कदाचित हेच ते मार्ग होता जिथे मला चालायला हवं होतं. मी म्हणालो, ठीक आहे, मी या कामासाठी तयार आहे. दुसऱ्या दिवशी मी माझ्या गाडीवर लिहिलं, अनाथ मुलांसाठी मोफत जेवण. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले. एक माणूस आला आणि म्हणाला, तू वेडा आहेस का? तुझी स्वतःची परिस्थिती वाईट आहे आणि तरीही तू दुसऱ्यांना मोफत जेवण देतोस. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं, पण काही वेळाने तीच लहान मुलं पुन्हा माझ्याकडे आली ज्यांनी त्या दिवशी माझ्याकडून जेवण घेतलं होतं. मी त्यांना एक एक प्लेट भाजीपुरी दिली आणि ती आनंदाने हसली. काही दिवसांनंतर तोच मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला, तुम्ही खरंच या मुलांसाठी काही करायला इच्छुक आहात का? मी म्हणालो, हो, नक्कीच. तो हसत म्हणाला, मग तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुमच्यासोबत निघालो आणि तो मला एका निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. तिथे एक जुनं दुकान होतं. त्याने सांगितलं, हे दुकान माझं आहे. मला हे चालवण्यासाठी एका प्रामाणिक माणसाची गरज होती. जर तुम्हाला वाटत असेल तर मी हे तुम्हाला देऊ शकतो. माझ्या डोळ्यात आश्चर्य पसरलं. हे दुकान? त्याने सांगितलं, होय, पण अट अशी आहे की इथून कोणीही उपाशी परत जाऊ नये. मी आश्चर्यचकित झालो होतो. मला विश्वास बसत नव्हता की कालपर्यंत मी एका साधा माणूस होतो जो बाजारात गाडी लावून पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आज माझ्यासमोर एक दुकान होतं जे माझं होऊ शकत होतं. खरंच नशिबाने मला दुसरी संधी दिली आहे का? माझ्यासोबत उभ्या असलेल्या त्या मुलाने माझी मदत केली होती. हे पाहून मी फक्त हसत राहिलो. त्याने म्हटलं, हे सगळं तुमचं आहे काका, पण तुम्हाला माझी अट आठवते ना? माझ्या मनात हजारो विचार फिरत होते. कधीही माझ्या दुकानाचा मालक नव्हतो. मी हे सगळं कसं करणार? जर मी अपयशस्वी झालो तर काय होईल? मग मला माझा भूतकाळ आठवू लागला. तो दिवस जेव्हा मी रिकाम्या हाताने घरी परत होतो. क्षण जेव्हा माझी आई तिचे अश्रू लपवत होती. तो प्रसंग जेव्हा मी 2 मुलांना उपाशी पाहिलं होतं. मी विचार केला,
जर मला संधी मिळाली आहे तर मी ती वाया घालू शकत नाही. मी त्या मुलांना म्हटलं की तयार आहे. दुसऱ्या दिवशी मी दुकानाची साफसफाई करायला सुरुवात केली. ही जागा खूप जुनी होती. दुकानाची भिंत खराब झाल्या होत्या. हे काम माझ्यासाठी सोपं नव्हतं. मी बाजारातून टेबल खुर्ची विकत घेऊन आलो आणि दुकानात रंग दिला. जे काही माझ्याकडे होतं त्यातून मी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. खरी अडचण होती ग्राहक कुठून येणार. बाजारात आधीच मोठमोठे हॉटेल आणि रेस्टॉरंट होते. मी दुकानावर एक छोटासा बॅनर लावला, इथे कोणीही उपाशी झोपणार नाही. पहिल्या दिवशी उजाडला. मी भाजीपुरी, सहज राजमा भात, छोले भटुरे आणि बटाट्याची पराठे बनवली होती आणि ग्राहक येण्याची वाट पाहू लागलो. पण कोणीही आलं नाही. अनेक तास निघून गेले. मग अचानक एक वृद्ध माणूस कोपऱ्यात हातांनी आत आला. त्याने कपडे मळकट होते आणि त्याच्या चेहऱ्यावर उपासमारीची स्पष्ट दिसत होती. त्याने मला विचारलं, बाळा, माझ्याकडे पैसे नाहीत. मी अनेक दिवसापासून उपाशी आहे. जर तू मला काही खाण्यासाठी दिलंस तर तुझं खूप भलं होईल. मी काहीही न विचार करता त्याच्यासाठी लगेचच एक ताट केलं आणि सगळ्या प्रकारचे जेवण त्या वृद्ध माणसासमोर वाढलं. हे घ्या बाबा, जिथं पाहिजे तिथं. तेव्हा त्या वृद्ध माणसाच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने मला खूप आशीर्वाद दिले आणि मनापासून माझ्यासाठी प्रार्थना केली. तो निघून गेल्यानंतर दुकानाच्या दरवाजासमोर एक महागडी गाडी येऊन थांबली आणि त्यातून एक श्रीमंत व्यक्ती आत आली. त्याने दुकानाच्या चारही बाजूला नजर टाकल्यानंतर विचारलं, येथे चांगल्या प्रकारे जेवण मिळतं का? मी मान हलवून हो म्हणालो. अगदी नक्कीच. त्याने म्हटलं, माझ्या ऑफिसमधील मजुरांसाठी मला जेवण हवं आहे. तू हे करू शकतोस का? हे ऐकून मी स्तब्ध झालो. मी ताबडतोब उत्तर दिलं, हो, मी तुमच्या मजुरांसाठी जेवण तयार करून देईन. त्यांनी मला आगाऊ पैसे दिले जेणेकरून मी लागणाऱ्या वस्तू खरेदी करू शकेल. मी आनंदी होतो कारण मी फक्त एका उपाशी माणसाला जेवण दिलं होतं आणि वरच्या परमेश्वराने माझ्यासाठी नवीन मार्ग उघडले होते. पण नशिबाने अजूनही माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं. दुसऱ्या दिवशी मी बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेलो तेव्हा एक बेकरीवाला मला पाहून मोठमोठ्याने हसू लागला. तो बेकरीवाला होता ज्याच्या दुकानासमोर मी अनेक वेळा माझी गाडी लावण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथे ग्राहक फिरकायचे नाहीत. त्याने मला विचारलं, सचिन, ऐकलं की तू आता स्वतःचे दुकान सुरू केले आहे? मी शांतपणे उत्तर दिलं, हो, तसं काही आहे. तो म्हणाला, तू विसरला का की हा व्यवसाय असा चालत नाही? आणि हो, जर तू तुझं दुकान जास्त दिवस चालवलं तर समजून घे की तुझ्यासाठी मोठी अडचण येऊ शकते. मी विचारलं, तुला काय म्हणायचं आहे? तो माझ्याशी अशा पद्धतीने बोलत होता जणू काही तो मला धमकी देत होता. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि परत माझ्या दुकानाकडे आलो. पण संध्याकाळी जेव्हा मी दुकान उघडलं तेव्हा पाहिलं की गॅस सिलेंडर रिकामा होता. चुलीचं नुकसान झालं होतं आणि काही सामानही गायब होतं. हे कसं शक्य आहे? माझ्या मनात पहिलं नाव बेकरीवाल्याचं आलं. नक्कीच ही त्याची योजना आहे. तो माझ्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी असं काही करू शकतो का? मग मी स्वतःवरचा ताबा ठेवला कारण मला कोणालाही चुकीचा निर्णय घ्यायचा नव्हता. मला संयमाने वागायचं होतं, पण मला माहीत होतं की ही लढाई अजून संपलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी मी बाजारात नवीन गॅस सिलेंडर खरेदीसाठी गेलो. तेव्हा मी बेकरीसमोर जात होतो. जेव्हा तो दुकानदार उभा राहून माझी वाट पाहत होता तेव्हा त्याने विचारलं की तुझं हॉटेल बंद पडलं होतं. मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो, हो, कोणीतरी माझ्या सामानाची छेडछाड केली होती. तो म्हणाला. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं, पण व्यवसायात असं होतच राहतं. त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांतपणे म्हणालो, जर तुम्हाला वाटत असेल की असं करून तू मला थांबवू शकतोस तर तुझा अंदाज चुकीचा आहे. मोठ्याने हसत म्हणाला, सचिन, अजून तू लहान आहेस. लोक इतक्या सहज यशस्वी होत नाहीत. प्रवासात अडचणी येतात आणि तुलाही भविष्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागेल. मी माझा संताप आवरत म्हणालो, मला कोणत्याही नुकसानीची भीती नाही. मला वरच्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. हे बोलून मी तेथून निघून गेलो, पण मला माहीत होतं की मला अधिक सावध राहावं लागेल. 2 दिवसानंतर मी माझं हॉटेल पुन्हा सुरू केलं. मी सर्व वस्तू नव्याने खरेदी केल्या आणि अन्न तयार केलं. ग्राहक येऊ लागले आणि व्यवसाय हळूहळू सुधारत होता. पण माझे शत्रू शांत बसले नव्हते. संध्याकाळी अचानक 4 माणसं हॉटेलमध्ये शिरली.
ते उद्धटपणे आत आले आणि म्हणू लागले, हे जेवण आम्ही खाणार नाही. हे मोफत दिलं जातंय आणि मोफत मिळणारं अन्न नेहमी निकृष्ट असतं. हॉटेलमध्ये उपस्थित असलेले इतर लोक आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. हे लोक फक्त माझी नाचक्की करण्यासाठी आले होते. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि मला लगेच समजलं की हे बेकरीवाल्यांची माणसं होते. ते मला बदनाम करण्यासाठी आले होते. माझ्यातला संताप उफाळून आला, पण मी शांतपणे घेतलं. जर तुम्हाला जेवण आवडत नसेल तर तुम्ही येथून जाऊ शकता. त्यापैकी एक जण हसत म्हणाला, बघ, हा माणूस स्वतः मान्य करतोय की त्याचं जेवण निकृष्ट आहे. आता हॉटेलमध्ये बसलेले बाकीचे लोकही माझ्याकडे संशयाने पाहू लागले होते. हे सगळं मुद्दामून केलं जात होतं. मी ठामपणे म्हणालो, जे लोक इथे जेवण्यासाठी येतात ते ठरवतील की माझं जेवण निकृष्ट आहे की चांगल्या दर्जाचं आहे. मग मी एका वेटरला सांगितलं, यांच्यासाठी जेवण वाढा. जर यांना माझं जेवण बनवलेलं आवडलं नाही तर मी त्यांची माफी मागेन. हे ऐकून हॉटेलमधले बाकीचे लोकही माझ्या बाजूने बोलायला सुरुवात केली. तुम्ही आधी जेवण चाखून तरी पहा, इथलं जेवण खूप चांगलं आहे. त्या चौघांना लोकांनी ही प्रतिक्रिया खूप खटकली आणि ते संतापून तिथून निघून गेले. आता संपूर्ण शहरात माझं नाव प्रसिद्ध झालं होतं. लोक माझ्याकडे येऊ लागले होते आणि त्यांना समजलं होतं की इथे गरिबासाठी मोफत जेवण दिलं जात आहे. जे लोक पूर्वी बेकरीमध्ये जाऊन पैसे देऊन खात होते ते आता माझ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी येत होते. कारण माझ्या हॉटेलचे जेवण स्वादिष्ट होते आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात होती. पण बेकरीचा मालक शांत बसणारा नव्हता. एके दिवशी बाजारात एक अफवा पसरवण्यात आली की माझ्या हॉटेलचे जेवण खराब दर्जाचं आहे. सचिन जेवणात वाईट तेल, तांदूळ आणि निकृष्ट दर्जाचे मसाले वापरतो. हे अफवा ऐकून माझ्या हॉटेलमध्ये येणारे ग्राहक कमी होऊ लागले. हे सगळं मला मागे खेचण्यासाठी चालू होतं. मी ठरवलं की आता मी गप्प बसणार नाही. मी स्वतः शहराच्या एका फूड इन्स्पेक्टरला फोन करून सांगितलं, माझ्या हॉटेलमध्ये जेवणाची तपासणी करावी. जर माझ्या जेवणात काहीही चुकीचं आढळलं तर मी स्वतः माझं हॉटेल बंद करीन. ही बातमी संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. जर मी यशस्वी होऊ इच्छितो तर परमेश्वर माझी मदत करेन. दुसऱ्या दिवशी फूड इन्स्पेक्टर आला आणि माझ्या हॉटेलच्या स्वच्छतेची आणि जेवणाच्या दर्जाची संपूर्ण तपासणी केली. त्यांनी जाहीर केलं की इथलं जेवण संपूर्ण सुरक्षित आणि उत्तम दर्जाचं आहे. हे ऐकून लोकांचा माझ्यावरचा विश्वास पुन्हा दृढ झाला. ज्या लोकांनी अफवा ऐकून येणं बंद केलं होतं ते लोक आता पुन्हा माझ्या हॉटेलमध्ये येऊ लागले. परमेश्वराने माझ्या मेहनतीचं चीज केलं होतं. माझ्या हॉटेल यशस्वी दिशेने चालू लागला. लोक माझ्या जेवणाला पसंती देऊ लागले. माझ्या हॉटेलमध्ये प्रसिद्ध होत गेलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या ध्येयात यशस्वी होतो. इथे कोणीही उपाशी झोपत नव्हतं, पण माझं यश माझ्या शत्रूला सहन होत नव्हतं. बेकरीचा मालक अजूनही शांत नव्हता. यावेळी तो केवळ कटकारस्थान रचून थांबणार नव्हता, तर तो माझ्यावर थेट हल्ला करणार होता. बाजारात अफवा पसरून आता तो माझ्यावर अजून एका संकटाची योजना आखत होता. एके दिवशी हॉटेलमध्ये बंद होण्याच्या वेळी 2 मुलगे माझ्या हॉटेलमध्ये आले. त्यापैकी एक जण म्हणाला, आजचं जेवण तर खूपच छान आहे. मी आश्चर्याने म्हणालो, धन्यवाद, तुम्ही पुन्हा या. मग मी अचानक गप्प बसलो आणि न सांगता तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी बाजारात अजून एक बातमी पसरली होती. सचिनच्या हॉटेलचे जेवण विषारी आहे. त्याच्या जेवणामुळे अनेक लोक आजारी पडले. ही बातमी मी लोकांच्या तोंडून ऐकत होतो. हे असं शक्य आहे? माझं जेवण नेहमीच स्वच्छतेने बनवलेलं असतं. बाजारात गोंधळ माजला होता. हॉटेलमध्ये बंद झालं पाहिजे. काही लोक म्हणत होते, सचिन लोकांच्या जीवाशी खेळत आहे. हा एक फसवणूक करणारा माणूस आहे. माझ्यावर तक्रार दाखल झाली होती. एके दिवशी पोलीस माझ्या हॉटेलमध्ये आले आणि म्हणाले, तुझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोक म्हणतात की तुझ्या हॉटेलच्या जेवणामध्ये अनेक लोक आजारी पडलेले आहेत. मी म्हणालो, सर, हे सगळं खोटं आहे. मी नेहमी स्वच्छ आणि उत्तम जेवण तयार करतो. पण पोलिसाकडे अधिक तक्रार नोंदवली होती. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, आम्ही तुला अटक करणार आहोत. हे ऐकून माझा श्वास थांबला. खरंच माझी मेहनत वाया जाणार आहे का? नेमक्या त्याच वेळी तोच अनोळखी मुलगा माझ्या मदतीसाठी पुढे आला. पोलिसांना थांबवलं. म्हटलं, थांबा, मी सचिन काकांच्या बाजूने साक्ष देऊ इच्छितो.
पोलिसांनी विचारलं, तू कोण आहेस? त्याने उत्तर दिलं, मी तो माणूस आहे जो नक्कीच जाणतो की सचिन काका प्रामाणिक आहेत. त्याने पोलिसांना आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ दाखवला जो आमच्या हॉटेलच्या CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला होता. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की तेच 2 मुलगे जेवणानंतर काही संशयास्पद गोष्टी टेबलावर टाकत गेले होते. त्यांनी स्वतःच जेवणात काहीतरी मिसळलं होतं जेणेकरून सचिन काकांच्या खोट्या आरोपामध्ये अडकता येईल. आता पोलिसांकडे पक्के आणि ठोस पुरावे होते. सचिन काका निर्दोष आहेत. हा सगळा एक कट आहे. मला फसवण्यासाठी त्या मुलांनी सांगितलं. हे सगळं बेकरीवाल्यांनीच केलं होतं. पोलिसांनी तपासणी सुरू केली आणि त्या मुलाला अटक करण्यात आली. त्या मुलांनी स्वतःची चूक मान्य केली आणि कबूल केलं की बेकरी मालकाने आम्हाला पैसे देऊन हे सगळं करायला सांगितलं होतं. हे ऐकताच पोलिसांनी बेकरीवाल्याला पकडलं आणि त्याला देखील अटक करण्यात आली. खोटेपणा कधीच कायमस्वरूपी चालत नाही. त्या प्रसंगानंतर माझं हॉटेल अधिक भक्कम झालं आणि लोकांना माझ्यावर विश्वास बसला. तेथे हॉटेल आहे जिथे कोणानीही उपाशी जात नाही आणि इथल्या अन्नात कोणतीही भेसळ नाही. आता मी हे हॉटेल आणखीन पुढे वाढवू इच्छित होतो जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना अन्न मिळू शकेल. ही भलाईची वाट होती आणि कोणत्याही शक्तीला हे थांबवता येणार नव्हतं. माझं आयुष्य एका लढाईसारखं झालं होतं. पहिल्यांदा माधवीने मला धोका दिला, नंतर बेरोजगारीने मला आजमावलं आणि आता बेकरीवाल्याने माझ्या विरुद्ध कट रचला होता. मी कधीच कुणाचं वाईट केलं नाही, पण माझ्यासोबत असं का होत राहिलं? पण एक दिवस निश्चित होती, वरच्या परमेश्वराने नेहमी माझी मदत केली होती. आता माझं हॉटेल यशाच्या मार्गावर होतं. बाजारातले लोक आता माझं नाव सन्मानाने घेत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी दररोज असंख्य लोकांना पोटभर जेवण खायला घालत होतो. आता माझ्या आयुष्यात आणखीन एक वळण आलं होतं. एके दिवशी हॉटेलमध्ये एक स्त्री आली होती. मी व्यस्त होतो, पण जसं माझी नजर तिच्यावर गेली तसं मी जागीच उभा राहिलो. ही मृणाल होती, तीच मृणाल जिला माझ्या आईने माझ्यासाठी निवडलं होतं आणि जिला मी स्वतः नाकारलं होतं. पण ती माझ्या हॉटेलमध्ये काय करत होती? तिने मला विचारलं, सचिन, अजूनही तुला तुझ्या आईने सांगितलेल्या गोष्टी आठवतात का? जेव्हा तिने सांगितलं होतं की मृणाल तुझ्यासाठी खूप चांगली आहे, पण तू माधवीला निवडलं होतं. मी नजर खाली झुकवली आणि म्हणालो, हो, मला चांगलं आठवतं. मृणालने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, मी इथे तुला तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी संधी द्यायला आली आहे, सचिन. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, संधी? कसली संधी? मृणालने एक फाईल माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाली, हे माझ्या वडिलांच्या जमिनीचे कागदपत्र आहेत. जर तू इच्छित असशील तर मी ही जमीन अनाथाश्रमासाठी दान करू शकते. मला वाटलं की मी काहीतरी चूक केली आहे. ही जमीन खूप मौल्यवान होती आणि जर ती अनाथाश्रमासाठी वापरण्यात आली तर माझ्या सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. पण मृणालने पुढे असं काहीतरी सांगितलं ज्याने मला विचार करायला लावलं. ती म्हणाली, पण एक अट आहे, सचिन. मी विचारलं, कोणती अट? ती गंभीर होऊन म्हणाली, जर मी ही जमीन देणार असेल तर तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. हे ऐकून मी स्तब्ध झालो. एक अग्निपरीक्षा होती. मी मृणालशी लग्न करू शकतो का, जिला एकेकाळी मी स्वतः नकारलं होतं? पण तिच्यासमोर ती जमीन होती जिथे अनाथ मुलांसाठी घर बनू शकत होतं. जर मी ही संधी गमावली तर कदाचित ही मुलं कायमस्वरूपी बेघर राहतील. मृणालचे शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा घोळत होते. जमीन देणार असेल तर तुझ्याशी लग्न करावं लागेल. मी माझ्या आयुष्यात अनेक निर्णय घेतले होते, काही योग्य तर काही अयोग्य, पण हा निर्णय घेणं खूप कठीण होतं. मी मृणालला एकदा नकारलं होतं. आता मी तिला स्वीकारू शकतो का? अनाथ मुलांसाठी हे बलिदान देऊ शकतो? मी मृणालला पाहिलं आणि विचार केला की माझ्यासाठी ही एक परीक्षा आहे. जमीन मला मिळाली तर माझं सगळं स्वप्न पूर्ण होऊ शकेल. मी लग्नासाठी होकार दिला. लग्न माझ्यासाठी बलिदान असेल की खरं प्रेम बनेल? जर मी नकार दिला तर मी अनाथ मुलांसाठी माझं कर्तव्य पार पाडू शकणार नाही. मी खोल श्वास घेतला आणि मृणालला म्हणालो, मी तुझ्यासाठी लग्न करायला तयार आहे. हे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले आणि माझं नशीब बदललं. माझी आई आनंदित होती, अनाथाश्रमातील लोक आनंदी होते आणि सगळीकडे माझ्या लग्नाची बातमी पसरली.
पण माझ्या लग्नाच्या दिवशी एक अजब घटना घडली. तोच अनोळखी मुलगा माझ्या घरी आला आणि लग्नाच्या वेळी त्याने मला थांबवलं आणि म्हणाला, थांबा सचिन काका, तुम्हाला हे लग्न करण्याची काही गरज नाही. मी आश्चर्यचकित झालो. मी म्हणालो, काय? तो पुढे म्हणाला, ही जमीन आधीच्या अनाथाश्रमाच्या नावावर आहे. त्याने मला कागदपत्र दाखवली आणि म्हणाला, तुमची फसवणूक झाली आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. तर मृणाल मुद्दामून माझ्याशी लग्न करायचं ठरवत होती. मी मृणालकडे पाहिलं. ती शांत उभी होती. तिच्या डोळ्यात एक विचित्र दुःख दिसत होतं. हे काय आहे मृणाल? ती काही वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, हो, हे सगळं खरं आहे. मी हे सगळं तुला नुकसान पोहोचवण्यासाठी केलं नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करते. तुला मिळवण्यासाठी मी हे सगळं केलं. तिच्या डोळ्यात अश्रू. तर मृणाल म्हणाली, जेव्हा तू मला नकारलं तेव्हा मी तुझ्यासाठी प्रार्थना करत होते. जेव्हा तू माधवीमुळे उद्ध्वस्त झालास तेव्हाही मी तुझ्यासाठी प्रार्थना केली होती. आणि जेव्हा तुझ्याकडे काहीही उरलं नव्हतं तेव्हाही मी तुला सोडलं नव्हतं. तर हे सगळं मृणालनं प्रेमापोटी केलेलं होतं. नेहमी मृणालला दुर्लक्ष केलं होतं, पण ती माझ्यासाठी खूप गंभीर होती. शेवटच्या क्षणी जेव्हा मला समजलं की ही जमीन आधीच्या अनाथ आश्रमाच्या नावावर आहे तेव्हा माझं मन पूर्णतः खचून गेलं होतं. मी मृणालकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पश्चाताप दिसत होता, पण त्याचवेळी ती माझ्यावर प्रेमही करत होती. मृणाल म्हणाली, मी हे सगळं तुला मिळवण्यासाठी केलं, कारण मला नेहमीच तू हवा होतास. माझ्या पायांना थरकाप येऊ लागला. मी विचारलं, जर तुला आधीच माहीत होतं की ही जमीन अनाथाश्रमाच्या नावावर आहे तर मग तू लग्नासाठी अट का ठेवली? ती म्हणाली, कारण मला माहीत होतं की जर मी तुझ्यासमोर ही अट ठेवली नसती तर तू कधीही माझ्याशी लग्न केलं नसतं. खरंच मी तिला कधीही या नजरेनं पाहिलं नव्हतं, तर मी पुन्हा तिच्यावर विश्वास ठेवू शकतो का? मला आईचं बोलणं आठवलं, बाळा मृणाल माधवीसारखी नाही. आणि मग माधवीचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर फिरू लागला. मी माधवीवर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता आणि तिने मला उद्ध्वस्त करून टाकलं होतं. पण मी मृणालवर विश्वास ठेवू शकत होतो का? संपूर्ण खोलीत शांतता पसरली होती. सगळे माझ्या उत्तराची वाट पाहत होते. मग मी खोल श्वास घेतला आणि मृणालकडे पाहून म्हणालो, मी तुझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. हे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले आणि माझं नशीब बदललं होतं. मृणालने डोळे मिटून रडायला सुरुवात केली, पण हे अश्रू आनंदाचे होते. माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाची चमक होती. अनाथाश्रमातील मुलं आनंदाने टाळ्या वाजवत होती. हे लग्न एका करारासाठी नव्हतं, तर एका नवीन सुरुवातीसाठी होतं. मी मृणालला नकारलं होतं, पण वरच्या परमेश्वराने तिला माझ्या भाग्यात लिहून ठेवलं होतं. कदाचित कधी त्या गोष्टी ज्या आपल्याला उशिरा समजतात त्या आपल्या आयुष्यासाठी चांगल्या असतात. आणि मी त्या अनोळखी माणसाचाही खूप आभारी होतो, ज्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत माझी मदत केली होती. त्याचं नाव वृषभ होतं आणि वृषभ ही माझ्यासारखाच एक गरीब मुलगा होता, ज्याचं नशीब वरच्या परमेश्वरानं बदलून टाकलं होतं. आणि मग त्याच्याप्रमाणेच माझंही नशीब बदलून टाकलं गेलं होतं. तर मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.